मला बी चमक थोडी वेगळी दिसते ह्या वर्षी. वेगळे दिसते. हा एक सगळी म्हणजे फुलकळी सेटिंग जी आहे ती व्यवस्थित झाली. बरोबर. मी वन टाइम सगळं झालंय. पुढं मागं झालेलं नाही. पुढं माग नाही. ह्याच्या आधी प्रत्येक म्हणजे 4 पिकं झाली ना, हा. सगळे पुढं मागच होत. रोगराई नाही, काहीच नाही नाही, ना? काय नाही. काहीच नाही. पाऊस तर पडला होता इथं, पाऊस झालता थोडा, पण रोगराई रोगराई काय नाही. बरोबर. ह्या वर्षी तुम्हाला फायदा दिसतोय का? बदल केलाय तुम्ही? फायदा आहे. फायदा आहे ना? ह्या वर्षी म्हणजे अशी काळोखी जास्त आहे आणि मालावर चमक बी आहे भरपूर. बरोबर. म्हणजे जी पानावरची काळुंकी आहे ती जास्त आहे ह्या हा वर्षी. जास्त आहे. गेल्या वर्षी अशी नव्हती का? नव्हती गेल्या वर्षी. बरोबर. आणि मालावर चमक पण चांगलं आहे. चमक पण आहे भरपूर. बरोबर. ह्या वर्षी चमक तुम्हाला एक्स्ट्रा दिसायला लागली चांगली. हा. तुम्हाला खर्च वगैरे कसा वाटतोय सर आपल्या टेक्नॉलॉजीचा, बॅगांचा वगैरे कसा खर्च वाटतोय? नाही खर्च नाही लय असं. हा? रासायनिकपेक्षा खर्च कसा आहे खताचा? रासायनिक पेक्षा लय भारी आहे, म्हणजे कमी खर्चात होत. कमी खर्चात उत्पादन आहे रासायनिकच्या एका बॅगेत 4 बॅग आहेत. हा आपल्या. हा बरोबर आहे. बरोबर. आता ही 500ला बॅग आणली आपण हा. का नाही? 550. हा 550ला. हा. ही इकडे 2000 रुपये लागतात उघडे हा, जाईल. अजून किमती वाढल्या. सर हा. नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा की. गणेश शिवाजी भोळे, बरोबर. आणि पत्ता गाव कुठला आहे? परतेवाडी, बरोबर. तालुका जिल्हा तालुका माढा, जिल्हा सोलापूर. माढा तालुका आहे, जिल्हा सोलापूर आहे. तर आपण बाग बघतो ही व्हरायटी कोणते? ही साधा भाग आहे. साधा भाग आहे का? हम्म. बरोबर. झाडं किती आहे ती? 350. 350 आहे ती. किती वर्षाची झाड आहे? ही 6.5 वर्ष झाली त्याला. 6 वर्ष झाले. 6.5 वर्ष. 6.5 वर्ष. बरोबर. कधी धरली ही बाग? बाग ही 70 दिवस झाले धरून. 17 दिवस झाले. बरोबर. जवळजवळ 2.5 महिने झाले. थोडक्यात 2.5 महिने. बरं. ही जी बाग बघतोय सर, ह्या बागेला लोड एक बघतोय आपण खूप, म्हणजे असं वाटतंय ह्या वर्षी तुम्हाला वेगळा अनुभव आहे. तर काय अनुभव आला ह्या वर्षी वेगळा? ह्या वर्षी म्हणजे अशी काळोखी जास्त आहे आणि मालावर चमक बी आहे भरपूर. बरोबर. म्हणजे जी पानावरची काळुंकी आहे ती जास्त आहे ह्या हा वर्षी. जास्त आहे. गेल्या वर्षी अशी नव्हती का? नव्हती गेल्या वर्षी. बरोबर. आणि मालावर चमक पण चांगलं आहे. चमक पण आहे भरपूर. बरोबर. ह्या वर्षी चमक तुम्हाला एक्स्ट्रा दिसायला लागली चांगली. हा. बरं. म्हणजे फरक दिसते भरपूर. हा? फरक भरपूर दिसतो. फरक. बरोबर. आणि रासायनिक किती वापरता तुम्ही? रासायनिक थोडं टाकलं 1-2 बॅगा. 1-2 बॅगा. बाकीच्या आपल्या बॅगा किती टाकल्या त्या? आपल्या काहीतरी 14 बॅगा असतील बाबा. बरोबर. भूमी अमृतच्या. बरोबर. बरोबर. भूमी अमृत हे सगळं बरं. लिक्विड हे सोडताय? लिक्विड कॅन. कॅन्ड एकच सोडलं होतं म्हणते बापू. बरोबर. एक कॅन पण सोडलेला आहे तुम्ही. ह्याच्या व्यतिरिक्त स्प्रे वगैरे ह्या वर्षी किती झाले? स्प्रे काय 18 18 झाले आतापर्यंत. 18 झाले. गेल्या वर्षी किती झालं? 4 जायचे त्यातले. 18 आहेत का? मग 16 झालं मग नाही 14 झालं मग. 14 झाले. हा. बरोबर. बाकीचे अजून शिल्लक आहेत. 4 शिल्लक आहे. आणि गेल्या वर्षी? गेल्या ह्या वर्षी सगळं टोटल थोडंफार जास्त झालं असेल, पण तसं सगळं सांगता येणार नाही ना. बरोबर. पण थोडंफार जास्त गेल्या वर्षी होतं. ओके. ह्या वर्षी मालामध्ये शायनिंग, चमक आणि झाडावर बी काळोखी आहे झाडावर. आणि मालावर बी चमक थोडी वेगळी दिसते ह्या वर्षी. वेगळे दिसते. हा एक सगळी म्हणजे फुलकळी सेटिंग जी आहे ती व्यवस्थित झाली. बरोबर. मी वन टाइम सगळं झालंय. पुढं मागं झालेलं नाही. पुढं माग नाही. ह्याच्या आधी प्रत्येक म्हणजे 4 पिकं झाली ना, हा. सगळे पुढं मागच होत. सगळं पुढं मागं व्हायचं. म्हणजे समजा आता ही एवढं फळ आहे, तर कुठं कळी निघायला चालू, कुठं सेटिंग व्हायला चालू. हा तसं होत होतं. आता साईज मध्ये सगळी चालू आहे सगळं एकसारखी. एकसारखी. म्हणजे पुढं मागं काय नाही. हम्म. म्हणजे ही एक तुम्हाला फायदा चांगला झाला. वन टाइम सेटिंग, चमक, शायनिंग वगैरे चांगले झाले. बरं. रोगराई रोगराई नाही, काहीच नाही नाही, ना? काय नाही. काहीच नाही. पाऊस तर पडला होता इथं, पाऊस झालता थोडा, पण रोगराई काय नाही. बरोबर. ह्या वर्षी तुम्हाला फायदा दिसतोय का? बदल केलाय तुम्ही? फायदा आहे.
फायदा आहे ना. हम्म. मग पुढं वापरायचं तुमचं मन होतंय का ते फायदा आहे म्हणल्यानंतर? मन होतंय हा, तुम्ही वापरणार का पुढं? वापरणार बरं बरं. इतर जे शेतकरी असतील आजूबाजूचे वगैरे, बरं का, तुम्ही त्यांना काय सांगाल? आता हे भूमिचारी टेक्नॉलॉजी तुम्ही वापरताय, हम्म. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक पण दिसतोय. हम्म. त्यांनी वापरायला पाहिजे का? त्यांनी वापरायला पाहिजे. बरं. त्यांना फायदा होईल का? त्यांना फायदा होईल की बरोबर. आता आपल्याला झालं म्हणलं त्यांना होणार त्यांना होणार आहे. बरं, म्हणजे तुमचा अनुभव आहे तसं त्यांना पण अनुभव येणार आहे 100%. 100%. बरं. तुम्हाला मार्गदर्शन कोण करत? बापू सुरेश आहे सर. सर्व सर. बरं. सर या की. फळाची सेटिंग किती आहे संख्या एका झाडाला? 100 ते 150. 100-150 आहे. हम्म. बरोबर. 100 सरासरी. हा. 150च्या आसपासनं चालतील झाड सगळी. बरोबर. हम्म. गेल्या वर्षी 150. तुलनेत ह्या वर्षीच मालामध्ये उत्पन्नामध्ये काय वाढ होईल का? वाढ होणार 100% होणार. हा. अजूनही दुसरी गोष्ट वन टाइम बाग रिकामी होणार. वन टाइम रिकामी बसणार. होणार, हा. साईज मध्ये येणार आणि हा. वन टाइम One हार्वेस्टिंग time सगळे जाणार. होणार आहे. मोठा बी जाणार बारका बी जाणार. बरं. आता हाच प्लॉट माझ्याकडे 4 वर्षापासून आहे. हा प्लॉट हा. तुम्ही 4 वर्षापासून मार्गदर्शन करताय हा. आणि ह्या वर्षी परंतु- भूमिचारी टेक्नॉलॉजी हा, वापरलंय. वापरलं हे वर्षी बरोबर. वापरलं. परंतु काय व्हायचं 2 टप्प्यात माल जातो. बरोबर. पहिल्या टप्प्यात माल जायचा निमान, दुसऱ्या टप्प्यात निमा जायचा. म्हणजे सेटिंग बी पुढे माग होत होती हा. 2 टप्प्यात आणि हार्वेस्टिंग पण 2 आणि टप्प्यात अजून व्हायचं. 1 महिन्याचं अंतर पडत होतं ह्या बागेत. 1 महिन्याचं. 1 महिन्याचं अंतर पडत. बरोबर. ते ह्या वेळेस होणार नाही. म्हणजे एक्स्ट्रा 1 महिन्याचे स्प्रे करायचे हा, हा. किंवा अजून एक्स्ट्रा खालून सोडायचं हम्म. मटेरियल लागत होतं ते हम्म. वाचलं ना 1 महिना. तर लय फरक पडतोय. फरक पडतं आणि एकसारखे म्हणल्यानंतर एकसारखी साईज वगैरे हम्म. क्वालिटी वगैरे. हम्म. आणि ह्या वर्षी तुम्ही म्हणताय काळुंकी आणि चमक भरपूर आहे. हाय. म्हणजे काळुंकी आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय? स्टोरेज भरपूर व्हायला ना. हम्म. काळुंकी आहे म्हणजे फळ द्रव्याचं प्रमाण खूप झालं, झालं. मग त्याच्यामुळे आपली साईज पण चांगली मिळणार आहे. साईज रोगराईला बळी पडणार नाही. आणि चमक कधी येते? जेव्हा काहीच कमी नसतं. बरोबर आहे का? तेव्हा. तेव्हा तेव्हा चमक येऊ तेव्हा शकते. चमक हम्म. बरं, ह्याच्या बागामध्ये तुम्हाला काय कमी वाटते का? ह्या बागामध्ये कमी वाटत हा, कुठला आता तर घटक नाही. कमी पडला असं वाटतंय का? नाही. आता तर नाही सध्या. नाही ना. आतापर्यंत प्रवास कसा आहे? आतापर्यंत प्रवास चांगला झाला. चांगला चांगला. झाला. आणि फळ पण ह्या वर्षी मोठं होईल असा अंदाज वाटतो. ह्या वर्षी अंदाज आतापासून म्हणजे चमक का नाही बाबा? लक्षणं आहेत तशी. होणार. हा लक्षण म्हणजे लक्षणं आतापासून वाटतं चमक आहे म्हणजे साईज पण तुम्हाला मिळणार आहे. 100% भेटणार आहे. मिळणार आहे. आपलं सायझर आहे ना सर, तुम्ही सायझरचा स्प्रे करा. नाही सायझर देणार आहे ना. हा, आता Sizer इथून पुढे देणार आहे साईज आता मध्ये हे यायला लागले थोडं. तर तुम्ही सायझरचा स्प्रे करा आणि हा. खालून पण सोडू शकता नंतर. हम्म. असं आहे. आणि भूमीच्या जर रेग्युलर वापरा, त्यासोबत गोलताक आपण सांगतोच आहे ते पण द्या, म्हणजे तुमचा खर्च अजून कमी होणार आहे. आणि घेतलं की बापू एक बार घेतलं बापू. हम्म. 5 एक लिटर. बार घेतलं. बरोबर. अजून तुम्ही वापर करा, तरी तुम्ही अजून क्षमतेने जर वापर केला हम्म. तर अजून ह्याच्यामध्ये वेगळं चित्र दिसेल. तसं तुम्ही समाधानी आहेत तर अजून थोडस ताकदीने वापर केला तर अजून तुम्हाला साईज वगैरे बघायला भेटेल. हम्म. चालतंय की. तुम्हाला आळे, ह्याच्यावर जे आळे असते पोखरणारे, ते आळे किंवा तेल्या किंवा डांबऱ्या, खरड्या किंवा करपा, हे असलं काय पाकळी कोज वगैरे नाही काहीच नाही ह्या वर्षी काहीच नाही. आता गेल्या वर्षी बघा की खाली हातरून होतो बापू. हम्म. गेल्या वर्षी नाही. का? हो हातरून होतं खाली जर भरपूर असं म्हणजे सर टेक्निकल मध्ये एक्सपर्ट आहेत. ते स्प्रे देतात, बरोबर देतात, पण शेवटी झाडामध्ये ताकद ह्या वर्षी आल्यामुळं अजून स्प्रेला म्हणजे तेवढ्या रोगाला बळी पडायला गेली बाग. बरोबर आहे का? पडत नाही, बरोबर. म्हणजे गेल्या वर्षी जी खाली हातरलं होतं म्हणजे गळ झाली होती, ती म्हणजे ह्या वर्षी- जास्त झालते तर ह्या वर्षी नाहीच की बघा की हम्म. खोट ह्या सर वर्षी नाही. एखादा आहे तेवढं काय ते आहे, होणारच. नराची संख्या पडलेली आहे. हा. फक्त नर पडला, ती मादी पडणारच अशी आहे. जास्त नाहीच पडलेली नाही. बरोबर. म्हणजे माझी गळ नाही ती तर समस्या तुम्हाला ह्या वर्षी नाहीच. हम्म. मग ती पण समस्या सुटली ना तुमची. म्हणजे Pin 2-4 गोष्टीत वाढ झाली बघा. हा, हम्म. बरोबर. आणि पिन होल बोरर म्हणा, हम्म. ही तुम्हाला समस्या आहे का? हाय गे पण थोडी नाही. 2-3 झाड आता कुठेतरी सध्या एखादा गेलेली आहे. ह्याची बरोबर. लय नाही. पण इतरांपेक्षा असं हा जास्त दुसऱ्या बागावने आपल्या ते एक बार चालू झालं ती थांबतच नाही असं काय नाही. थोडंफार कुठतरी बाग एखादं दुसरं झाड काढ्यापर्यंत हा. हा. तसलं काय नाही, तसं नाही कंट्रोल मध्ये आहे. कंट्रोल मध्ये तुम्हाला खर्च वगैरे कसा वाटतोय सर आपल्या टेक्नॉलॉजीचा, बॅगांचा वगैरे कसा खर्च वाटतोय? नाही खर्च नाही लय असं. हा? रासायनिकपेक्षा खर्च कसा आहे खताचा? रासायनिक पेक्षा लय भारी आहे, म्हणजे कमी खर्चात होत. कमी रासायनिक- खर्चात उत्पादन आहे रासायनिकच्या एका बॅगेत 4 बॅगा येते. हा आपल्या. हा बरोबर आहे. बरोबर. आता ही 500ला बॅग आणली आपण हा. का नाही 550. हा 550ला हा. ही इकडे 2000 रुपये लागतात उघडे हा, अजून किमती वाढल्या. हा. बरं. नाही, साईज बी ह्या वर्षी अजून चांगली करा तुम्ही, अजून थोडस ताकदीने वापरा. आता नवीन आहेत म्हणून माझ्या मते तर तुम्ही थोडं कमी वापरा, पण तरी पण तुम्ही समाधान आहे. हम्म. पण ह्याच्यावर समाधान न राहण्यापेक्षा म्हणजे जे तुमचं टार्गेट आहे, म्हणजे आता ही फळाची साईज किती तुम्ही हाईस्ट केली होती आतापर्यंत, त्याच्यापेक्षा 400 केली असेल तुम्ही, हम्म. 500, 550, 600 हम्म. तुम्ही ह्याच्याकडे चाला. हम्म. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जिथपर्यंत आलाय
आतापर्यंत यश इथपर्यंत आले तर तुम्ही अजून- ह्याच्यापेक्षा अजून हायस्ट एक दोन उत्पन्न कसं डोस घेता करणार आहे आम्ही. बरोबर आहे. अजून डोस करणार आहे अजून 2 डोस करणार. आता डोस कधी करणार आहेत आता एक 4-8 दिवसात करणार. 4-8 दिवसामध्ये हा. म्हणजे ह्या साईज साठी हा. म्हणजे ह्याची साईज त्या डोस मुळे पुन्हा- होणार आहे होणार लाल्यात चाललं का गारसायला लागलं का पुन्हा एक करणार. पुन्हा बी एक करणार आहे. म्हणजे अजून इथून 2 करणार आहेत 2 करणार. बरोबर म्हणजे एक झाला पहिला हम्म. आणि अजून 2 हा. म्हणजे तीन एकदा डोस होते ते. हा. 3 डोस होतात एका ते- बहाराला 3 डोस थोड्या बॅगाचा साईड देणार आहे आणि हा. ती डोस करणार. बरोबर एक बरं. बॅग आणायला गेलं तर आता 6,000 रुपये. बरं मग ते 6,000 वॉटर डोस होते. सोल्युबलचं जे तुम्ही मग चर्चा करत होते गेल्या वर्षी किती बॅगा वापरल्या आपल्याची 25 किलोच्या वॉटर सोल्युबलच्या ड्रिपनेस वाढतो हा, हा, हे. त्या बॅगा किती वापरल्या गेल्या वर्षी बरं तरी 5 पा- बॅगा गेलते. 5-6 गेले असतील. 5-6 बॅगा गेल्या हम्म. प्रत्येक स्टेज वाईज हम्म, हम्म. आणि ह्या वर्षी 13-0-45 झाले, 0-52 झाले, 7-20 झाले की पुन्हा ह्या वर्षी बावन्न काय आता हे हा, दुसरीच 52. चालू आहे बापू. हा? हा दुसरीच बॅग चालू आहे. पहिलीच नाही 0-52 आपण सोडले 10 किलो सोडलं असेल बहुतेक. 5 किलो सोडले. होय. हा. 5 किलो गेले. मग ती बॅग सोडायची बॅग 25 किलोची नाही सोडली 5 किलो फक्त दिलंय सोडलंय. हा, पुन्हा 5 एक किलो. आणि एक आता 13-0-45 एक बॅग घेतली तुम्ही हम्म. म्हणजे चालू आहे ती म्हणजे ते फक्त 10 किलो संपले अजून 10 15 किलो तसे म्हणजे आता ह्या स्टेजला 15 किलो फक्त वापरले मग आता बाग हार्वेस्ट होईपर्यंत आपलं वॉटर सोल्युबलच्या बॅग किती जाईल किती किलो जाईल सर आता सध्या ना नाही बाग हार्वेस्ट होईपर्यंत हार्वेस्ट होईपर्यंत आता 2 डोस करून आम्ही जास्तीत जास्त लय झालं तर 0-0-50 किंवा शून्य पोटॅशियम शून्य तेज बघून बरं बरं किंवा तेज बघून जर अजून थोडंफार वाटलं आपल्याला एखादी बॅग चालू करू तरी मग एखादी एखादी वाढू शकते हा. मग जरी आपण म्हणलं तर टोटल 2 बॅग आता एक तुमचं लागणारच चालू आहे. नाही लागणार नाही पण तरी पण लागलं तर तुम्ही लागलं धरताय तर. तरी बी हा, नाही लागलं तर ती बी नाही हा. पण तुम्ही जरी 2-2.5 बॅग जरी धरलं तर गेल्या वर्षी तुम्ही 6 बॅग कुठं 5 ते 6 आणि ह्या वर्षी 2.5 बॅग कुठं तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट डबलचा फरक आहे म्हणजे निम्म्याला निम्म तुमचं वॉटर सोल्युबल कमी झालं ना सर 4 बरोबर बॅगा वाजते आणि त्याच्या पहिला दुसरा 4 बॅगा डोस- वाचतात ना पहिला 4 दुसरा बॅगाचा म्हणजे डोस खर्च मोठा किती कमी दिलता झाला गेल्या तुमचा वर्षी. 8 ते 10 हजार. 8 ते 10,000 रुपये खर्च तिथेच कमी झाला आणि बरं त्याची गरज तुम्हाला वाटते का आता वॉटर सोल्युबलची लय खत सोडायची असं वाटते का तुम्हाला गरज आहे का त्याची नाही गरज नाही. नाही वाटत ना म्हणजे ह्याच्यावर सगळं व्हायला लागले व्यवस्थित बरोबर आहे का बरोबर चालतंय. बरं बरं आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे वापरत असताना तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या का नंतर नाही काय नाही वापरत असताना काय अडचण काय नाही काय ना सोपं आहे ना वापरायचं ठीक आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत समाधानी आहेत का होय होय. बरं इतर जे शेतकरी असतील त्यांना पण समजा ह्या डाळिंबाविषयी विचारायचं असेल हम्म. तुम्ही मार्गदर्शन करताल का सर मार्गदर्शन करतील नंबर तुमचा द्याचाल का त्यांना होय देऊ की. हा द्या की तुमचा मोबाईल नंबर नंबर सांगा. मोबाईल नंबर इकडे सांगा. 70 हम्म. 66 हम्म. 38 हम्म. 0357. बरं बरं म्हणजे कुठले शेतकरी असतील बाबा तुम्ही खरंच ह्याला वापरलाय का कशी आहे कुठं बाग बघायला येऊ हम्म. ही जर त्यांना कुणाला चौकशी करायची आता असेल हे ते हम्म. नंबरवर हे करतील बरं, सर बरं. तुमचं मार्गदर्शन असतं बरं का हम्म. ह्या भागामध्ये अजून बाग आहे तिथं आहेत की तर ह्या इथल्या एरियामध्ये ह्या भागाच्या त्या भागाच्या तुलनेत त्या भागाची कंडिशन कशी आहे एक नंबर आहे हा? या भागात एक नंबर. नंबर आहे बरं रणजित खोत नाही वापरले त्या प्लॉटची बी 1 नंबर आहे. बरं इथं जवळ आहे. हा. बरं बरं सेटिंग वगैरे वन टाइम आहे छान म्हणजे अनुभव चांगला आहे ह्या वर्षीचा गळ नाही कुठले काय ते नाही गळीची गळ नाही. समस्या सुटलेली आहे सेटिंग वन टाइम झालेला हा एक्स्ट्रा फायदा झालेला आहे तुम्हाला खर्च कमी झालेला आहे हा पण फायदाच आहे तुमचा परत नंतर काळुंकी चमक मी भरपूर आहे म्हणतो हा, हा. खर्च तेवढा होते रासायनिक एवढा हळूहळू हा हा. तरी चालतंय ना. तरी चालतोय पण म्हणजे तुमची खर्च करायची तयार आहे हा पण पण result माल तर दमदार रिझल्ट पाहिजे. चांगला पाहिजे ना. रोग हा. कमी आल्यावर फरक आहे ना. हा. रोग कमी रोग आल्यावर कमी इकडं झाली. एक डाळिंब जर एका झाडात पडलं तर झाली डाळिंब किती ती किती किलो बरं. झाली असं हिशोब म्हणजे होतोय ना. तुमचं म्हणणं आहे की रोगराई पडत नाही हा चमक वाढले परत म्हणलं तर खर्च जरी करायची पाळी आली तर करायला तयार आहे पण तसा हम्म. अनुभव यायला पाहिजे हा बरोबर आहे. बरं. मग आता तुम्ही समाधानी आहेत ना अनुभव हो. घेऊन बरं. 100% म्हणजे पुढे पण तुम्ही पुढे पण घेणार आहे मरल्या वर्षी. घेणार 100% म्हणजे तुम्हाला फायदा झालाय हम्म. ओके नंतर बघूया आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला थोडस कशी बाग झाली शेतकरी मित्रांना पण दाखवूया एवढी सेटिंग वगैरे हिला कशी काय नाही, चालतंय कधी मग. पण दाखवू शकतो हिला आपण क्रॉप कव्हर आहे वरती. हा. असं ना हा. बरोबर माल चालेल. जायचं टायमाला बघू हा. कसं काय सर, साईज काय येते काय येते काय हा बघायचं. माल जायचा टायमाला माल जायचा 100% बरोबर. त्यावेळेस कॉल करा आणि सरांचं तुम्हाला मार्गदर्शन असतं सर तुमचा मोबाईल नंबर सांगा 99 60 हम्म. 62 हम्म. 43 55. ओके सर धन्यवाद